हॅलो मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये। मी नगरी करिश्मा। आज मी जाणार आहे लोकमत भवन या ठिकाणी सत्कार समारंभासाठी। तर आता मी खूप खुश आहे। आता तुम्ही म्हणाल ही का खुश आहे? कारण आज माझा स्वतःचा सत्कार होणार आहे। आणि तो का बरं होणार आहे तर ते तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये पाहू शकता। तर सर्वप्रथम तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन क्लिक करा विसरू नका हां। आणि पाहू आपण कशाबद्दल होतोय सत्कार समारंभ। आता मी पोहोचले आहे लोकमत भवन या ठिकाणी। या ठिकाणच्या हॉलमध्ये जे सत्कार समारंभ होणार आहे, सन्मान सोहळा, त्या ठिकाणी पहा या ठिकाणी ज्यांचा सन्मान होणार आहे त्यांना फेटे बांधण्यात येत आहेत। काय मस्त दिसतात ना ताई। आता माझाही नंबर आहे फेटा बांधण्यासाठी। कसा दिसतो माझा लुक आता पाहू आपण। एक वेगळाच आनंद आहे चेहऱ्यावरती, सन्मान होणार आहे त्याबद्दल। कसा दिसतोय लुक। चला आता कार्यक्रमाला पण सुरुवात होत आहे। माहिती नव्हतं त्याच्यातलं, त्यामुळे मी तुम्हाला हे सांगते की आपल्या जे 6 तालुके आहेत ते ऑलरेडी झालेले आहेत, त्या सगळ्यांचे सत्कार झालेले आहेत सन्मानार्थी। त्यांचे उद्यापासून पेपरमध्ये न्यूज येईल। पण आज नगरमध्ये म्हणजे आजच्या दिवशी आपण आपल्या काही की सखी मंचला आज 25 वर्ष तर कंप्लीट झाली आणि इतक्या वर्षापासून सखी मंच आहे। काही सदस्य जे आहेत त्या 25 वर्षापासून सखी मंचला जोडल्या गेले आहेत। लोकमतचा याचा आहे अहिल्यानगर जिल्हा पोलीस अंबादास सुखदेव घुलगे पोलीस उपनिरीक्षक आहेत। म्हणजे यांनी 15 ऑगस्ट 2023 चे स्वातंत्र्य दिनी पोलीस दलातील गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल मेडल ऑफ मेरिटोरियस सर्व्हिस म्हणजे माननीय राष्ट्रपती यांचे पोलीस पदक जाहीर केले आहेत यांना। त्यानंतर यांना एकूण बक्षिसे आतापर्यंत 322 बक्षिसे यांना मिळालेली आहेत। वरिष्ठ अधिकारी यांचे म्हणजे 13 प्रशस्ती पत्र पण यांना मिळाले आहेत। गुड सर्व्हिस सर्टिफिकेट सुद्धा। त्यानंतर चांगली कामगिरी केल्याबद्दल 1 मे 2007 रोजी महाराष्ट्र दिन रोजी माननीय महाराष्ट्र पोलीस महासंचालक साहेब महाराष्ट्र राज्य यांचे सन्मान चिन्ह सुद्धा यांना मिळालेले आहे। तर यांच्या हस्ते आपण आता सन्मानार्थीचा सत्कार करणार आहोत। तर सरांसाठी पुन्हा एकदा जोरात टाळ्या। सगळ्यात आधी हा जो आहे की जी महिला आता म्हणजे सुरुवातीपासून तिचं जे करिअर सुरू होत आहे, आता 10 महिलांना सन्मान पत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे। शर्मिष्ठा डोंगरे, राहुरी वर्ण, वय 24 या ॲडव्होकेट आहेत। तर शर्मिष्ठा मॅमला विनंती करते की आपण सन्मान स्वीकारावा आणि यांची थोडक्यात माहिती देते आहे। यांची शिक्षण ॲडव्होकेट आहेत या शर्मिष्ठा बाळासाहेब डोंगरे। यांचं शिक्षण जे आहे सावित्री फुले प्राथमिक माध्यमिक उच्च विद्यालय राहुरी वर्ण झालं आहे। तसेच यांनी UGC नीट पण यांची उत्तीर्ण झाली आहे। तसेच आकाशवाणी पुणे अंतर्गत घेण्यात आलेली ARN या स्पर्धेत प्रथम क्रमांक। त्यानंतर युवा वाणी या कार्यक्रमात पण रेडिओ जॉकी म्हणून यांची निवड झाली आहे। तर शुभदा डोसे मॅम यांना विनंती करते। या 25 वय फ्रीलान्सर आहेत, फॅशन डिझायनर आहेत। यांच्या पण शुभच फॅशन चालिका आहेत। म्हणजे नगर शहरात गेल्या अनेक वर्षापासून विविध नाविन्यपूर्ण कपड्यांच्या डिझाईनची यांनी मालिका केलेली आहे। तसेच किड्स, लेडीज, जेंट्स वेगवेगळ्या प्रकारचे डिझायनर कपडे सुद्धा आहेत। नंतर फॅशन या विषयावर अनेक कला महाविद्यालय ते वेगवेगळ्या ठिकाणी यांनी भरपूर ठिकाणी मार्गदर्शन पण केले। त्या ऋत्विका कनोरे मॅम यांना पण विनंती आहे की आपण हा सखीमंचकडून सन्मान स्वीकारावा। यांचं शिक्षण BE सिव्हिलमध्ये झालेलं आहे। म्हणजे संस्कृती कन्स्ट्रक्शन यांचा स्वतःचा बिझनेस आहे आणि यांनी विविध कला क्षेत्रांमध्ये पण भाग घेतात। आणि संस्कृती जाणून म्हणजे संस्कृती विद्यालयामध्ये विविध उपक्रम पण असतात। यांचे इंटेरियर डेकोरेशन जे आहे ते पण यांचे वेगवेगळ्या पद्धतीने ते करतात। तर ऋत्विका मॅमसाठी पण जोरात टाळ्या। त्यानंतर आहे तुमच्या नेहमी तुम्हाला दिसणाऱ्या करिश्मा नगरी मॅडम। करिश्मा नगरी मॅडमसाठी जोरात टाळ्या। करिश्मा नगरी मॅडम अशा आहेत की खरं तर या 10 वर्षापासून सखी मंचशी जोडल्या गेल्या। 10 वर्षापासून या सखी मंचची मेंबरशिप घेतात। पण एक सांगायचं, यांनी 1 वर्षापासून YouTube चॅनल चालू केलेलं आहे आणि त्या पूर्ण 1 वर्षात सगळे सखी मंचचेच अपडेट्स असतात। म्हणजे सगळ्या कार्यक्रमात यांनी आपला एक छान व्हिडिओ तयार करतात आणि ते YouTubeला दाखवतात। तर एक करिश्मा नगरी मॅडमसाठी जोरात टाळ्या। सोशल इन्फ्लुएन्सर म्हणून यांना आपण अवॉर्ड देतो।
प्रियंका शिरसाट मॅम यांच्या BBS डिग्नो आणि त्यानंतर MBBS पण यांनी केलं आहे कोल्हापूरमधनं. त्यानंतर डिप्लोमा इन ऑबेस्ट्रेटिक गायनेकॉलॉजी सिव्हिल हॉस्पिटल अहमदनगरमध्ये यांनी पूर्ण यांचं शिक्षण केलं आहे. त्यानंतर डॉक्टर प्रियंका शिरसाट मॅडमसाठी पण जोरात टाळ्या. डॉक्टर सौ वर्षा जंगले मॅम यांनी 2004 मध्ये वैद्यकीय शिक्षण काकासाहेब मस्के कॉलेज अहिल्यानगर पूर्ण केलं. त्यानंतर यांचं स्वतःचं स्पंदन क्लिनिक आहे अहिल्यानगरमध्ये गायनेकॉलॉजिस्टमध्ये. सत्कार स्वीकारावा. माधुरी ठोंबरे यांनी B.Pharm म्हणजे विखे पाटील कॉलेज येथून इथे केलं आहे. M.Pharm औरंगाबाद इथनं केलं आहे. या एक न्यूट्रिशनिस्ट आहेत. यांचे न्यूट्रिशनिस्ट यांचा खूप मोठा बायो होता. मी थोडक्यात फक्त त्यांचे पॉईंट्स काढले आहेत. म्हणजे आतापर्यंत यांनी 1000 पेक्षा जास्त क्लायंट जे आउट ऑफ कंट्रीला पण राहतात त्यांचे पण न्यूट्रिशनिस्ट म्हणजे न्यूट्रिशन यांनी दिलेलं आहे. ठोंबरे मॅमसाठी पण जोरात टाळा. आणि या सगळ्या पिशीच्या आत्महत्या आहेत. सत्कार स्वीकारावा. मोहिनी ज्योतिराम कांबळे या पोलीस कॉन्स्टेबल अहिल्यानगर आहेत. आज तरी त्या ड्रेसमध्ये नाही आहेत पण त्या पोलीस कॉन्स्टेबल आहेत. त्यांचा 1 इयर नगरला यांनी ट्रेनिंग घेऊन म्हणजे स्वतःची म्हणजे यांनी दिल्ली गेटमध्ये त्यांचं चेन स्नॅचिंग झालेलं होतं. यांनी स्वतः पळून चोरांचा पाठलाग करून त्यांनी शिंदे डॉक्टर मयुरी शिंदे यांना पण विनंती आहे की आज आपण सत्कार स्वीकारावा. मयुरी शिंदेंचं असं आहे की या एक स्किन स्पेशालिस्ट आहे म्हणजे हेअर ट्रान्सप्लांट कन्सल्टंट आणि कॉस्मेटॉलॉजिस्ट आहेत म्हणजे बेस्ट हेअर ट्रान्सप्लांटच्या संचालिका आहेत. म्हणजे यांना नॅचरल पद्धतीने हेअर ट्रान्सप्लांटची 100% यांच्याकडनं खात्री असते. कॉस्मेटॉलॉजीमध्ये सौंदर्यशास्त्र. आता सर्व महिलांचा सन्मान झालेला आहे तर लोकप्रतिनिधी आहेत त्यांनाही महिला दिनानिमित्त बक्षीस वाटप करण्यात येणार आहे. मॅडमसाठी जोरात टाळ्या. तुम्हालाच तुमच्यासाठी वाजवायचं आहे. यानंतर बबिता गांधी मॅडमला पण विनंती आहे की हा सन्मान स्वीकारावा. त्यामुळे बघताय की त्यांनी एक लोकमत सखीचं बॅच घातलंय. दरवर्षी त्यांचं आय कार्ड असतात त्यांना छोटे छोटे बॅच दिले. बबिता गांधी मॅडम आहेत. यानंतर भारती गुंदेच्या मॅमला विनंती आहे की आपण हा सत्कार स्वीकारावा. ॲक्युप्रेशर. यानंतर गुंजन भंडारी मॅमला विनंती आहे की आपण सत्कार स्वीकारावा. आपण सन्मान स्वीकारावा. पटापट यायचंय पुढे. यानंतरचं नाव घेऊन ठेवते म्हणजे त्या रेडी व्हायला. यानंतर आहे ज्योती कदम मॅडम यांचा सन्मान स्वीकारावा. की आपण सन्मान स्वीकारावा. त्यानंतर निवेदिता पवार पूजा चव्हाण मॅम यांना पण विनंती करते की आपण सन्मान स्वीकारावा. त्यानंतर पुढील नाव रत्ना नवसुबे मॅम यांना पण मी विनंती करते की आपण सन्मान स्वीकारावा. खूप छान मॅम यांचा मला खूप जास्त आनंद हा वाटला की यांनी स्वतःसाठी टाळा घालवला. त्यानंतर रुपाली गायकवाड मॅम यांना पण विनंती आहे की आपण सन्मान स्वीकारावा. रुपाली मॅडमसाठी तिथे गेल्यावर परत एकदा टाळा. त्यानंतर संगीता न्याती सन्मान स्वीकारावा. न्याती मॅडमसाठी जोरात टाळा. त्यानंतर पुढील नाव घेते शीतल लुणावत मॅम यांना मी विनंती करते की आपण सन्मान स्वीकारावा. त्यानंतर शिल्पा भंडारी मॅम यांना विनंती करते की आपण सन्मान स्वीकारावा. शिल्पा भंडारी मॅम. त्यानंतर पुढील नाव घेते शोभा पोखरना मॅम यांना विनंती करते की आपण सन्मान स्वीकारावा. शोभा पोखरना मॅम. यानंतर सोनल कडूस मॅम यांना विनंती करते की आपण सन्मान स्वीकारावा. जरी या लोकमतला येत नसल्या तरी नाही तरी पण त्यांचं घरून कार्य चालूच असतं लोकमतसाठी. त्यानंतर वैशाली गुप्से मॅम यांना विनंती आहे की आपण सन्मान स्वीकारावा. यानंतर भारती शिंदे मॅडम यांना मी विनंती करते की आपण सन्मान स्वीकारावा. यानंतरचं पुढील नाव घेते दीपा राज मॅम यांना मी विनंती करते की आपण सन्मान स्वीकारावा. यानंतर इंदिरा तिवारी मॅडम यांना मी विनंती करते की आपण सन्मान स्वीकारावा. इंदिरा तिवारी मॅडमसाठी जोरात टाळ्या. त्यानंतर
विदाउट द ग्रेटच्या कोण आहे स्वाती जाधव मॅडम यांच्यासाठी पण जोरात टाळ्या. यांनी मॅडमसाठी जोरात टाळ्या. यानंतर पुढील नाव पूनम गुंदेजा मॅडम यांना विनंती करते की आपण हा सन्मान स्वीकारावा. यानंतर नीलम किंमतसरा मॅडम यांना पण विनंती करते की आपण हा सन्मान स्वीकारावा. बसायच्या आधी तुमचा सन्मान स्वीकारावा. धनश्री मॅडमसाठी जोरात टाळावा. नाही आदरणीय सगळ्यां समोर मी बसून बोलणं चुकीचं आहे, त्यामुळे मी उभं राहून त्यांच्या समोर नतमस्तक होऊन बोलतो. सर्वप्रथम अहिल्यानगर लोकमत ऑफिसमध्ये उपस्थित असलेल्या माझ्या माता भगिनी सर्व सखी मंच मधल्या महिला सदस्यांना हिरवा वंदन मानाचा मुजरा. सर्व तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, तुमचं अभिनंदन. लोकमत आयोजित 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त मला या टीमने मॅडमने निलेश सरांनी माझे हितचिंतक रवींद्र आगरकर ओंकारजी यांनी मला जो मान दिला तर मी खरोखरच खूप भाग्यवान समजतो, कारण मी पण एक सर्वसामान्य कुटुंबातील आहे आणि तुमच्यासारख्या माता भगिनीच्या आशीर्वाद. मॅडमनी माझा छोटासा एक परिचय राहिला होता की मी भारतातल्या सर्व मॅरेथॉन धावतो आणि माझ्याकडे खूप मेडल म्हणजे आहेत, त्यात सहभागी व्हायला खूप आवडतो. हा माझा आवडता छंद आहे. निमित्ताने मी महाराष्ट्राचे कुलदैवत माझ्या आईसाहेब जिजाऊ ज्यांनी स्वराज्याचं स्वप्न पाहून सत्यात उतरवलं, ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराज मार्गदर्शन केले, शिक्षण दिलं आणि स्वराज्याचं तोरण प्रत्यक्षात उतरवलं, अशा मासाहेब जिजाऊसाहेब ज्यांनी शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली, अशा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, भारतातल्या प्रथम महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी, तसेच ज्यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला परंतु तो परदेशात राहून त्यांनी सेवा केली, अशा माझ्या आदरणीय मदर तेरेसा मॅडम. असं म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे यशस्वी माता असते किंवा पत्नी असते किंवा महिला असते. अशाच रमाई आंबेडकर ज्यांनी महामानव बाबासाहेब आंबेडकरांच्या आणि जेव्हा फॅमिली तुम्हाला सपोर्ट करते तेव्हाच तुम्ही काही ना काहीतरी करू शकता. आता राहिलं तर काय की शिक्षणाचा आधी अधिकार नव्हता कोणाला, तो मिळाला आहे, आता आपण शिकतोय, खूप मोठ्या होतोय. पण थोडंसं सांगावं वाटतंय की कुटुंब संस्था कुठेतरी बिघडल्यासारखी वाटते. त्यामुळं ह्याच्यावरती सर्वांनीच काम केलं पाहिजे. आपल्या फॅमिलीचं आधी तुम्ही काय म्हणतात संगोपन नीट करा, मुलाबाळांचं संगोपन नीट करा आणि मग करिअर करा. करिअर करायला काहीच प्रॉब्लेम नाही आहे, तुम्हाला सगळेजण सपोर्ट करताय. पण अशा वेळेला असं नको होऊ द्यायला की आपली फॅमिली मागे राहते, कारण का तुम्ही ठामपणे कधी काम करू शकणार आहात जर तुमच्या घरामध्ये तुमची फॅमिली सपोर्टिव्ह असेल. कुटुंब व्यवस्था ही सर्वात महत्त्वाची व्यवस्था आहे. आपण भारतीय संस्कृती ही खूप पुरातन संस्कृती आहे आणि याच्यामध्ये कुटुंब व्यवस्थेला खूप महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे. आणि महत्त्वाचं सांगायचं म्हणजे की माझी दारू उघडली होती आणि त्यांच्यामुळेच मी आज तुमच्यासमोर उभी राहिली किंवा आपण सर्व एकत्र आहोत. तर मॅडमने प्रकाशाने अजून एक गोष्ट सांगितली की सखी मंच यावर्षी 25 वर्ष सखी मंचाला पूर्ण झाली आहेत आणि मीही 25 वर्षांची आहे. सखी मंचाची अगदी नवीनच मी सदस्य आहे आणि पहिल्यांदाच असा सत्कार झाल्यामुळे आम्हाला खूप प्रेरणा मिळाली आहे आणि तुमच्या सगळ्यांकडे बघून आणि सरांकडे बघून आम्हाला अजून सखी मंचामध्ये काम करण्याची प्रेरणा मिळते. येत्या काळामध्ये आमच्या हातूनही काही चांगल्या गोष्टी होतील अशी आशा मी व्यक्त करते आणि सत्कार केल्याबद्दल पूर्ण लोकमत टीमचं आणि मॅडम तुमचं अगदी मना. मी करिश्मा, माझं यूट्यूब चॅनेल आहे नगरी करिश्मा, तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असेल. नसं पाहिलं तर नक्की पहा, सबस्क्राईब करा, लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. कारण की मी आता लोकमतला 10 वर्षापासून जॉईन आहे आणि मला सोशल मीडियातील फोटो व्हिडिओज काढायला खूप आवडतात. मी म्हणजे घरच्यांचं खूप मजा माइंड खायची, इथं फोटोशूट तिथं फोटो. माझ्या मिस्टरांनी मला खूप सपोर्ट केला. मला म्हणले चल माझं डोकं नको, तुला यूट्यूब काढून देतो, चल ब्लॉग करत जा, तुला आवडेल ते करत जा त्याच्यावर. आणि मी लोकमतचं म्हणजे खूप खूप आभार आहे, कारण म्हणजे त्या महिलांना पाहून मला प्रोत्साहन कळलं की आपण पण काहीतरी करू शकतो. मी यूट्यूबचे व्हिडिओ बनवताना मग विचार आला की लोकमतचे पण व्हिडिओ अपलोड करायचे. मग आता मी मुंबई पुणे या ठिकाणी आपल्या नगरचे लोकमतचे व्हिडिओ सगळे पाहतात आणि आपल्या नगरच्या लेडीज किती ऍक्टिव्ह आहेत आणि किती एन्जॉय करतात. मला आठवडा 15 दिवसाला फोन येतो, अगं तुझा कार्यक्रम येतोय का नाही तुझा, म्हणजे येतोय, नक्कीच येतोय. आणि आता पुढचा म्हणजे कधी लावणीचा ह्या वर्षीचा कार्यक्रम असेल तर आतुरतेने वाट पाहतात माझी फॅमिली सर्वजण. कारण नगरचे
खूप लेडीज इथं ऍक्टिव्ह आहेत ना आणि त्यांच्यामुळे खरंच मी सर्व या प्रतिनिधी सर्व आपल्या नगरच्या आणि लोकमतच्या हे मेंबर सर्व टीमचं सगळ्यांचे मी आभार मानते कारण मला पण या पुरस्कारासाठी त्यांनी योग्य समजलं. थँक्यू. शतशः धन्यवाद. मला लोकमत सखी मंचाने हा पुरस्कार सन्मानित करण्यासाठी किंवा त्यासाठी पात्र ठरण्यासाठी भरपूर धन्यवाद. आहार क्षेत्राची सुद्धा या पुरस्कारासाठी निवड करण्यासाठी सुद्धा धन्यवाद, कारण आहार हेच मेडिसिन असतं. फूड इज द मेडिसिन हा प्रिन्सिपल नेहमीच असतो. आहार म्हणजे काय असतं की सकस आहार, आपण जो काही दैनंदिन जीवनामध्ये सकाळपासून ते झोपेपर्यंतचा जो काही आहार आपल्या प्रकृतीसाठी लाभदायक असा घेतो तो म्हणजे सकस आहार. जो काही घरामध्ये आपण आहार घेतो तो सकस आहारच होय, परंतु प्रत्येकाच्या वय, उंची आणि वजनानुसार, प्रत्येकाच्या कॅलरीजनुसार आपण योग्य तो आहार घेणं म्हणजे सकस आहार होय. आणि नुसत्याच आहाराने न होता तुमचा पाणी इंटेक असो, प्राणायाम असो, त्याच्यानंतर तुमची महत्त्वाची झोप आहे, तुमचे पॉझिटिव्ह विचार आहे, या सगळ्यांनी परिपूर्ण म्हणजेच मी त्याला डेफिनेशन देते की तो म्हणजे योग्य आहार होय. आमचे गुरुवर्य वंदनीय राष्ट्रसंत देवगड संस्थापकचे मठाधिपती गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज तसेच गुरुवर्य वंदनीय स्वामी प्रकाशानंदजी महाराज यांच्या आशीर्वादाने माझा इथपर्यंतचा प्रवास यामध्ये ज्यांनी कोणी मला साथ दिली ती माझी फॅमिली असो, माझी मैत्रिणी असो किंवा माझे मार्गदर्शक असो, त्या सगळ्यांची मी धन्यवाद इच्छिते. आणि मला लोकमत सखी मंचाने या पुरस्कारासाठी पात्र ठरलेला पुन्हा एकदा मी सगळ्यांचे धन्यवाद मानते. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय जिजाऊ, जय महाराष्ट्र. होते आता ग्रामीण रुग्णालय पारनेर येथे आहे, तसेच आपलं चाइल्ड केअर हॉस्पिटल इथे शेजारीच आहे, मॅडमला वगैरे सगळ्यांना माहिती आहे. तर मी फक्त 2 शब्द यासाठी बोलू इच्छिते की आपण आपलं काम रोज करतच असतो. रोजचे पेशंट पाहणे, तुमच्यासारख्या स्त्रिया माझ्याकडे रोज येतात, कमी वयातल्या मुली येतात, हे माझं काम मी रोज पाहतच असते. पण माझ्या कामाची पावती ही वेळोवेळी लोकमत मला देतच. तर मला वाटतं ही 3री वेळ असेल माझी इथे पुरस्कार घ्यायची किंवा सत्कार स्वीकारायची. तर त्यासाठी मी प्रियांका मॅम आणि अपूर्वा मॅम तुम्हाला धन्यवाद देते. थँक्यू सो मच. इतक्या वेगवेगळ्या क्षेत्रातले आहेत त्या आणि त्यांचं मलाही खूप कौतुक वाटलं की बाबा इतक्या कमी एजमध्ये किती छान अचिव्हमेंट करतो आपण या गोष्टी, आणि त्याचं आपल्याला कौतुक फक्त ह्या सखी मंच आपल्या ह्या स्टेजवरती मिळालं. आणि मोस्टली मला फार आनंद वाटतो की आज ह्या स्टेजवरती मी आज मला एक रिअली ग्रेटफुल आहे. मी आज मला खूप कौतुक वाटते, माझंही कौतुक वाटतं की आज कुठेतरी कौतुक करते. त्या गोष्टीचं कौतुक आहे, खरंच आहे. आणि काल जेव्हा मी सरांना सांगितलं की आपला मागचा फोन आला मला आणि आपल्याला ह्यासाठी मला बोलवलं पण खरंच बोलवलं आहे का, म्हटलं हो खरंच बोलवलं आहे. आणि त्याने फर्स्ट टाइम तुम्हाला मला फार आनंद झाला आणि मला त्यांचा चेहऱ्यावरचा आनंद पण खूप छान वाटलं. आणि थँक्यू सो मच. आणि सगळ्यांचं खरं खूप कौतुक आहे. मोस्टली ह्या विभागाचं फार आहे मी, कारण यांचं खूप वेळ बघत असते. मी पार्टिसिपेट कधी केलं नाही, पण यांचं जे वर्क आहे ना, मी खूप अगदी किती वेळ धावपळ करता, प्रत्येकाला इव्हेंटची माहिती देणं किंवा जे काही तुम्ही किट अवेलेबल करता सखी म्हणजे प्रत्येकाच्या घरी जाऊन देणं हे सोपं नाही आहे. हे एकदम निरपेक्षपणे जे काम करणार त्याबद्दल तुमचे फार धन्यवाद आहे. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. म्हणते कारण महिला दिन आहे म्हटलं महिलांसाठी कविता म्हणते. माझी स्वलिखित कविता आहे, तुम्हाला माहिती मी कविता करते. 250-300 कविता आहेत माझ्या. कवितेचं नाव आहे स्त्री शक्ती. किती सुंदर आहेस तू बघ आरशात निरखून स्वतःला, किती सुंदर आहेस तू बघ आरशात निरखून स्वतःला, वचन दे तूच तुला सदैव तू जपशील स्वतःच्या मनाला. सगळ्यांचं करतेस तू, तुला शाबासकी नकोय कुणाची, सगळ्यांचं करतेस तू, तुला शाबासकी नकोय कुणाची. खरंच खूप छान आहेस तू, पाठ थोपट तूच तुझी स्वतःची. हेवा वाटतो तुझा नेहमीच तू चोखपणे सांभाळते जबाबदारी, हेवा वाटतो तुझा नेहमीच तू चोखपणे सांभाळते जबाबदारी. आई होण्याचा मान देवाने उभा टाकलाय का तुझ्या पदरी. येऊ देत कितीही संकटांची गट्या पेलवते, येऊ देत कितीही संकटांची वादळे तू सहज गट्या पेलवते. घर परिवार हेच माझं आयुष्य समजून सर्वांना तू आनंदी ठेवते. कधीतरी झोकून दे स्वतःला पक्षाप्रमाणे उंच निरभ्र आकाशात, कधीतरी झोकून दे स्वतःला पक्षाप्रमाणे उंच निरभ्र आकाशात. जमणारच नाही सखे तुला येशील परतून माघारी तू तुझ्या घरट्यात. काही मागत नसते हो कोणती स्त्री आयुष्यभर परिवारासाठीच ती राबते. काहीच मागत नसते हो कोणती स्त्री आयुष्यभर परिवारासाठीच ती राबते. माणूसच आहे ती पण कधीतरी तिला फक्त थोडीशी मोकळी हवी असते, फक्त थोडीशी मोकळी हवी असते. आता थोड्या वेळापूर्वी ज्या भारत देशातल्या महान महिला होत्या त्याच्यात माझ्याकडून एक नाव स्किप झालं होतं, संत बहिणाबाई चौधरी. ती त्या कवयित्री होत्या. तर ते जरी नाव स्किप झालं होतं तर परमेश्वराला धन्यवाद, त्यांनी आशा साठे मॅडमला धन्यवाद. तर जाता जाता मी आज इथं आलो तुमचा बंधू म्हणून, मुलगा म्हणून. तर तुम्हाला मी आज एक गिफ्ट देऊन जातो, तुम्ही आयुष्यभर लक्षात ठेवता. 25व्या सखी मंच कार्यक्रमाला आले आणि हुलगे साहेब आम्हाला गिफ्ट देऊन गेले.
मी एक गिफ्ट देऊन जातो, त्याचा वापर करायचा. स्मार्ट आहे तुम्ही सर्व, ॲक्टिव्ह, डायनामिक, डॅशिंग. मुदाना मॅडमचं तर मी नाव खूप वर्षापासून ऐकतोय अहिल्यानगरमध्ये. खूप डायनामिक, ह्या वयात सुद्धा ते सगळ्यांच्या तरुणाला लाजवताना अशा ह्या वयात काम करतात. तर सगळ्यांकडे मोबाईल आहे. कुठं डीजेचा आवाज आहे, कुठं कोणाला छळतंय, कुठं अपघात झाला आहे, कुठं तुम्हाला त्रास होतोय, डीजे किंवा सिनियर सिटीजनला त्रास होतोय, काहीला मदत हवी आहे, तर प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये डायल 112 हे काही 112. तेव्हा आपण स्विच ऑफ करायला गेलो का इमर्जन्सी कॉल येतो. पहा तुम्ही वर करून घ्या. स्विच ऑफ करायला गेलो ना अपूर्व मॅडम, तर इमर्जन्सी कॉल येतो. तो इमर्जन्सी कॉलला कॉलिंग जरी केलं, पण इथं कोणी असं नाही की त्यांना 112 डायल करता येणार नाही. 112 मग त्याच्यात तुम्ही काय करायचं, तुम्हाला देश विकास ते कुठे दिसलं, तुम्ही सखी मंच कार्य करता. तुमची जबाबदारी आहे मोठी समाजात. तुम्हाला काही विक्षिप्त दिसलं, विचित्र दिसलं किंवा काही पोलीसची मदत लागली, 24 घंटे तुम्ही 112ला कॉल करून, काही नाही तिथं नाव सांगायचं, मी आशा साठे बोलते अहिल्यानगरमधून. तुम्ही फोन गेल्या तिथं जे 500 कॉल घेणारे आहेत, कॉल टेकर, ते 3 शिफ्टमध्ये काम करतात. सकाळी 8 ते दुपारी 2, दुपारी 2 ते रात्री 8, रात्री 8 ते सकाळी 8, 3 शिफ्टमध्ये 24/7 काम करतात. ते म्हणतात आशासाठी मॅडम नमस्कार, तुम्हाला वेलकम 112 मध्ये, तुम्हाला काय मदत हवी. जेव्हा आशा मॅडम फोन करतात ना, तर त्यावेळेस त्यांचा बायोडाटा सगळं तिथे जातो. आधार कार्डवरचा, कुठे राहतात, काय राहतात, राऊरीला राहतात का, कुठे राहतात, सगळं जातो. पण ते तुम्हाला विचारतात काय मदत हवी, तर मग तुम्ही सांगायची मला अशी मदत हवी. 15 मिनिटात तुम्हाला पोलिसांचा फोन किंवा मदत भेटून जाईल. हे 15 मिनिटं मी मुद्दाम दिले, कारण मी आहे ना 15 मिनिटं का दिले, तुम्ही उद्या म्हणता सर आले होते त्यांनी 10 मिनिटं सांगितले, 8 मिनिटं. तसा रेशो आपला 7 ते 8 मिनिटाचा आहे अहिल्यानगरचा. अपूर्व मॅडम 36 जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात आपण टॉप 5 मध्ये आहोत. आणि ती सेवा मी 2.25 वर्षापासून करीत आहे. त्यामुळे मी म्हणजे ज्याला आपण म्हणतो अलका मॅडम की दुआ घ्या, जैसे ज्याचे कर्म तैसे त्याचे फळ, तसं दुआ घ्या. तर दुआ घ्यायचं काम मी 2.5 वर्षापासून करतोय. हात निलेश सरांना खूप खूप धन्यवाद. आता सन्मान सोहळा झाला, बक्षीस वितरणही झालं. आता सर्वांचं फोटोशूट करून या ठिकाणी केक कटिंग करण्यात येत आहे. महिला दिनानिमित्त आणि सन्मान सोहळा या निमित्तानेही केक कटिंग करून या ठिकाणी कार्यक्रमाची सांगता करण्यात येत आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला मग भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये.